गाईज आम्ही सकाळ झाली आहे आणि आम्ही निघालो दोघी 5 देऊळचे दर्शन करायला. सो पहिलं सिद्धिविनायक. खूप लेट झाला आम्हाला, सो आम्ही आत्ता चालू केलं आहे ब्लॉग. इथे यायचं तर लवकरच यायचं, तरच तुमचा नंबर लागेल आणि तुम्हाला तिकडे जवळ उभं राहायला मिळेल, अदरवाईज मिळणार नाही. आरतीचा मस्त आनंद घेत आम्ही देवबाप्पाचं दर्शन घेतलं आणि पुढे महालक्ष्मी टेम्पलला जायला निघालो आणि काही फोटोज काढले आहेत गणपती बाप्पाच्या इकडचे. ट्रॅफिक नव्हतं त्यामुळे अगदी 5 ते 7 मिनटात आम्ही पोचत होतो. आणि हे आलं आपलं महालक्ष्मी मंदिर. महालक्ष्मी मंदिरचा कळस. कॅमेरा आतमध्ये अलाउड नव्हता, पण तरी पण भटजींनी आम्हाला तिकडे फोटो काढायला अलाउड केलं. सो काही ते फोटोज. तिथून आम्ही निघालो आणि डायरेक्ट गिरगावच्या स्वामींच्या अक्कलकोटच्या मठात गेलो. हिचं फ्लेक्सिंग चाललेलं आहे आणि तिथे जाऊन फर्स्ट टाईम मी गेले, तिकडचं दर्शन घेतलं. थोडा व्हिडिओ फास्ट पडला कारण का इंस्टाग्रामवरती एकदम शॉर्ट अँड स्वीटमध्ये टाकावं लागतं. आणि तिथून आम्ही गेलो बाबुलनाथला. माझी फर्स्टच व्हिजिट होती. हार्डली अगेन ट्रॅफिक नव्हता त्यामुळे पटापट पोचलो. इथे 108 पायऱ्या ज्या नवसाच्या असतात असं काहीतरी म्हटलं जातं. मंदिर एकदम शांत होतं आणि फार मस्त वाटलं तिकडे जायला. मी पण फर्स्ट टाईम गेले. जी वाईब होती आणि सगळी शंकराची मंदिरं वरतीच आहेत अशी डोंगरावर आणि इथेसुद्धा गर्दी नव्हती. स्वतःच्या हाताने आपल्याला तिकडे पाणी दूध याचा अभिषेक करायला मिळाला. तिथेसुद्धा आम्हाला भटजींनी फोटोज व्हिडिओज काढायला दिलं आणि तिथून आम्ही निघालो. लास्ट पण नॉट लिस्ट हा सनराईज बघा. आणि तिथून आम्ही आलो दादरच्या विठ्ठल रखुमाई मंदिरमध्ये. तिथेही दर्शन घेतलं. अशी प्रकारे 5 मंदिरं झाली. आणि लास्ट बट नॉट डेली रिच्युअल माझं स्वामींचं. थँक्यू फॉर वॉचिंग. फॉर मोर व्हिडिओज प्लीज लाईक अँड कमेंट.